हिंगणघाट येथून जवळच असलेल्या कानगाव येथील पांधन रस्त्यावर मुरुम टाकण्याकरिता हिंगणघाट येथील तहसीलदार योगेश शिंदे यांनी 21 जानेवारी 2026 ते 23 जानेवारी 2026 पर्यंत पांधन रस्त्यावर मुरुम टाकण्याची परवानगी संबंधित कंत्राटदारांना दिली आहे। परंतु मुरुम हा पांधन रस्त्यावर न टाकता घर बांधकाम व घरगुती कामांसाठी वापर केला जात आहे। त्यामुळे तहसीलदार यांच्या आदेशाला हरताळ फासला जात आहे। तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशानुसार 6 ट्रॅक्टर यांनी वाहतूक करण्याचा आदेश दिला आहे, परंतु या ठिकाणी 4 टिप्पर व 10 ट्रॅक्टर लावून मुरुम चोरी सुरू आहे। महसूल विभागाने या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी गावकरी यांनी केली आहे। पोलीस प्रशासन सुद्धा मुरुम चोरट्यांचे मागे आहे। तहसीलदार यांनी 30 ब्रास मुरुम उचलण्याची परवानगी दिली होती, परंतु या ठिकाणी 100 ब्रास मुरुम उचलण्याची तयारी कंत्राटदार यांनी केली आहे। तसेच मुरुम उचल करण्याकरिता परवानगी ही प्रथम ग्रामपंचायतची घेणे बंधनकारक आहे, ती देखील घेतली नाही आहे। या गंभीर बाबीची दखल कर्तबगार अधिकारी असलेले तहसीलदार योगेश शिंदे घेणार का, हा प्रश्न गावकरी विचारत आहेत। साहसिक न्यूज करिता तुषार खुणकर।